नमस्कार विद्यार्थी मित्र, मी आपला रमेश सारथी. गोरा राजाचे ग्रँड पास इंग्लिश ग्रामर क्लासमध्ये आपला स्वागत आहे. मित्र, आपण अगदी सोप्या पद्धतीने इंग्रजी व्याकरण शिकत आहोत. आतापर्यंत आपण सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स शिकलेले आहोत. समजा त्या टेन्सवर तुम्हाला काही अडचण असेल, काही डाऊट असेल, कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. मी तुमच्या कॉमेंटला उत्तर देतोय. सो प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ. वर्तमान काळामध्ये जे कार्य पूर्ण झालेले असतात त्याला पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात. आणि या पूर्ण वर्तमान काळामध्ये जे ऍक्शन्स, जे कार्य पूर्ण होतात तेच आपण व्यक्त करतोय. बघूया बेटा, सूत्र बघा अगोदर. ह्याच्यात सूत्र काय म्हणताय? फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस हॅव प्लस ऑब्लिक हॅज प्लस V3. आपला सब्जेक्ट माहिती आहे मित्र. ह्याच्यातलं सहाय्यकारी क्रियापद हॅव किंवा हॅज दोन्हीपैकी एक. मग ते कुठं वापरायचं बघूया. आणि V3 म्हणजे क्रियापदाचा तिसरा रूप. त्याला इंग्रजीमध्ये पास्ट पार्टिसिपल असे म्हणतो बेटा. काय म्हणतो? पास्ट पार्टिसिपल. सो बघूया वाक्य काय म्हणतंय. आय हॅव रिटन सब्जेक्ट हॅव V3. आय हॅव रिटन मी लिहिले आहे किंवा मी लिहिलेला आहे. नेगेटिव्ह नकारार्थी बघूया. आय हॅव नॉट रिटन मी लिहिले नाही किंवा मी लिहिलेला नाही. लिहून घ्या बेटा. राईट डाऊन प्लीज, विसरून जाता नाही तर. प्रश्नार्थी वाक्य हॅव आय रिटन मी लिहिले आहे का किंवा मी लिहिलेला आहे का. ते प्रश्नार्थी वाक्य, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. डब्ल्यूएच क्वेश्चन बघूया बेटा काय म्हणतो. डब्ल्यूएच क्वेश्चन, हा डब्ल्यूएच म्हणजे डब्ल्यू शब्द अगोदर वापरायचा. व्हॉट हॅव आय रिटन मी काय लिहिले आहे किंवा मी काय लिहिलेला आहे. व्हॉट हॅव आय रिटन. अशा प्रकारे ह्याच्यातला वाक्य रचना असते. आणि इतर जे सर्वनाम आहेत ते बघूया बेटा. वी हॅव रिटन, वी हॅव नॉट रिटन, हॅव वी रिटन. असेच यू हॅव रिटन, दे हॅव रिटन. म्हणजे आय, वी, यू, दे हे जे सर्वनाम आहेत ह्या सर्वनामात आपण हॅवचा वापर करतोय. आणि ही, शी, इट जे आहे या हे, शी, इटच्या सर्वनामानंतर सहाय्यकारी क्रियापद हॅज ह्याचा वापर करतो बेटा. हे लक्षात ठेवा, लिहून घ्या. परीक्षेमध्ये विचारतात. ज्यांना ग्रामर माहिती नाही, ज्यांना टेन्स येत नाहीये, त्यांनी कधी कधी काय म्हणतात माहितीये, ही हॅव रिटन. ते चुकीचं आहे बेटा. काय म्हणायचं मग? ही हॅज रिटन, ही हॅज नॉट रिटन, हॅज रिटन. सो अशा प्रकारे हे वी, यू, दे, ही, शी, इट ह्याचे देखील 4 वाक्य तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या, जेणेकरून तुम्ही कधीच विसरत नाहीये. आणि हे जे वाक्य रचना. आता बघूया बेटा युजेस म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे उपयोग काय. दिस टेन्स म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स इज युज्ड फॉर द ऍक्शन्स विच कंप्लीट इन द पास्ट. पहा मित्र, हे प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये कोणते ऍक्शन वापरतो? जे कार्य पास्ट मध्ये म्हणजे भूतकाळामध्ये ते पूर्ण होऊन जातात. विच कंप्लीट इन द पास्ट. बट द रिझल्ट ऑफ द ऍक्शन परसिस्ट इन प्रेझेंट. परंतु जे कार्य आपण केलेले आहेत भूतकाळामध्ये त्या कार्याचा जे निकाल आहे सध्या असतोय. म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये आपण कसे वापरतोय? कार्य झालेला असतोय, पण झालेल्या कार्याचे परिणाम, निकाल आत्ता असतोय. त्याला म्हणतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स. एक्झाम्पल ना अजून क्लिअर होईल तुमचा. पहा एक्झाम्पल काय म्हणतो बेटा. एक्झाम्पल नंबर 1, आय हॅव सीन पार्लमेंट. आय हॅव सीन पार्लमेंट मी पार्लमेंट पाहिलेला आहे. पार्लमेंट आता पाहिला का? नाही. 1 महिना अगोदर बघितले असतील, 1 वर्ष अगोदर बघितलं असेल, तुम्ही 2 वर्ष अगोदर बघितलं असतील, कधीही बघितले असतील. परंतु जेव्हा पार्लमेंटचं नाव काढलं, जेव्हा पार्लमेंटचा शब्द निघाला, तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये, तुमच्या मनामध्ये पार्लमेंटचं चित्र उभे राहतोय. पार्लमेंट कसं आहे तुम्हाला समजतंय. म्हणजे तेव्हा तुम्ही म्हणायचं आय हॅव सीन पार्लमेंट. म्हणजे पार्लमेंट अगोदर बघितलेले आहे, परंतु त्या पार्लमेंट बघितलेले जे काही म्हणजे त्याचे जे काही रिझल्ट आहे सध्या तुमच्या डोक्यात येतोय. बघितलं अगोदर, सध्या तुम्हाला आठवत आहे, म्हणून काय वापरायचं तेव्हा? प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरायचं. आय हॅव सीन पार्लमेंट. नेक्स्ट दुसरा एक्झाम्पल आपण बघूया. आय हॅव गिव्हन माय एक्झाम्स. मी माझ्या परीक्षा दिलेल्या आहेत. समजा तुम्ही मॅट्रिकला आहात किंवा 12वीला आहात. मॅट्रिकच्या बोर्डाच्या परीक्षा किंवा 12वीच्या परीक्षा संपलेल्या आहेत. उन्हाळ्यामध्ये तुम्ही सुट्ट्या एन्जॉय करीत आहेत. तेव्हा तुम्हाला म्हणता येते
आय हॅव गिव्हन माय एक्झाम्स, मी माझ्या परीक्षा लिहिलेल्या आहे किंवा दिलेल्या आहे. अजून निकाल बाकी आहे याचा अर्थ होतो बेटा. म्हणजे परीक्षा लिहिलेल्या आहे. अगोदर परीक्षा लिहिलं तुम्ही 1 महिना झाले परीक्षा लिहून आणि आता सांगत आहे त्याचा अर्थ हॉस्टेल्समध्ये ऍक्शन झालेलं आहे, परंतु त्या परीक्षा लिहिलेलं तुमच्या डोक्यात अजून आहे, कारण की अजून निकाल यायचा आहे तुमचा. म्हणून प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये यूज करायचा. आता दुसरा यूज बघूया बेटा. याचा दुसरा उपयोग काय म्हणतो. दिस टेन्स इज यूज टू एक्सप्रेस रिसेंटली कम्प्लीट ऍक्शन्स. रिसेंटली, सध्या, जस्ट, आता लगेच जे कार्य होतात ते कार्य सांगण्यासाठी देखील हा टेन्सचा वापर करतोय. लगेच म्हणजे समजा तुम्ही जेवण केलेलं आहात, जेवण केलं, पोट गच्च आहे, आता पोट भरलेलं आहे, तेव्हा काय म्हणायचं. आय हॅव इटन, आय हॅव टेकन माय मील्स, आय हॅव टेकन माय फूड. अशा प्रकारे प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरायचं बेटा. म्हणजे लगेच आत्ताच केलो, त्याचं कार्य पूर्ण झालेलं आहे. आणि इथं अजून एक्झाम्पल दिलं, सध्या झालेले. द ट्रेन हॅज जस्ट लेफ्ट, द ट्रेन हॅज जस्ट लेफ्ट. ट्रेन आत्ताच गेली हो, आपण म्हणतो ना, ते प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये वापरायचं बेटा. तुम्ही स्टेशनला गेला, ट्रेन निघून गेली, तेव्हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरायचा. द ट्रेन हॅज जस्ट लेफ्ट. आणि आय हॅव जस्ट कम, समजा तुम्ही कुठून तरी आलेले आहात, लगेच नुकतंच तुम्ही आले आणि बसले, तर काय म्हणायचं. आय हॅव जस्ट कम. अशा प्रकारे प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये हे उपयोग आहेत बेटा. आशा करतो तुम्हाला समजलं असेल. लिहून घ्या. जर काही समजत नसेल, प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. आय विल गिव्ह आन्सर्स. इथं आपण थांबूया बेटा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या क्लासने पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऑल द बेस्ट. टेक केअर.